नमस्कार, जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. पवित्र पोर्टल शिक्षक भरती या अनुषंगाने तुम्हाला सांगितलं होतं गुरुवारी एक जो काही शासन निर्णय आहे GR पवित्र पोर्टलच्या संदर्भात तो येईल आणि तो आलेला आहे. आणि त्यानंतर सांगितलं तुम्हाला की अजून एक GR येणार आहे, तो सुद्धा आज आलेला आहे. साधारणतः नवीन वर्ष शिक्षक भरतीसाठी अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी ठरणार आहे. पहिल्याच दिवशी आणि दुसऱ्या दिवशी सलग शिक्षक भरतीची या ठिकाणी 2 GR जे आहेत अतिशय महत्त्वाचे पवित्र पोर्टलच्या अनुषंगाने या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळं नक्कीच या शिक्षक भरतीला गती येण्यासाठी ही नांदी असणार आहे. आता आज आलेला जो GR आहे तो कसा आहे, कशा संदर्भामध्ये याचं सविस्तर सांगणार आहोत. आपल्याला या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देणारच आहोत. क्रीडा या विशेष शिक्षकासाठी गेल्या अनेक दिवसापासून आपण पाठपुरावा करतोय. किंबहुना आपल्यासोबत परीक्षा जेव्हा झाली किंवा परीक्षेच्या पूर्वीपासून क्रीडा शिक्षकांच्या पदासाठी लढणारे झटणारे आमचे सहकारी मित्र सुनील चव्हाण सर्व त्यांची टीम जे आहे ते कायम आपल्यासोबत त्या ठिकाणी लढत राहिली, सोबत होती. परीक्षा होत असताना असो किंवा परीक्षा झाल्याच्यानंतर निकालाच्या संदर्भामध्ये सुद्धा असो, यांची आपण अधिकारी वर्गांसोबत तब्बल 1.5 तास इतकी मीटिंगसुद्धा लावून दिलेली होती या अनुषंगाने. आणि शिक्षक भरतीच्या 14 मागण्यामध्ये प्रामुख्याने आपण या मागण्या घेतलेल्या होत्या. ही मागणी करत असताना वारंवार आपण त्या ठिकाणी पाठपुरावा केला आहे. किंबहुना आंदोलनामध्ये सुद्धा जे काही अधिवेशन काळामध्ये महाएल्गार त्या ठिकाणी महामोर्चा झाला, महाएल्गार आंदोलन झाले, त्याच्यामध्ये सुद्धा आपण प्रामुख्यानं जे आहे ते क्रीडा शिक्षकांची मागणी आपण घेतलेली होती. आणि या सगळ्या गोष्टीला अनुसरून जेव्हा शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्यासोबत आपण चर्चा केली, भेटलो पहिल्या दिवशी मोर्चाच्या दिवशी, त्या दिवशी प्रामुख्याने शिक्षण मंत्री महोदय सुद्धा सांगितलं की विद्यार्थ्यांना शिक्षण हे सोयीस्कर जावं, आनंदीचं राहावं, या कारणाने आम्ही या भरतीमध्ये क्रीडा शिक्षक मोठ्या प्रमाणामध्ये भरणार आहोत. आणि हे शिक्षण मंत्री महोदय स्वतः म्हटले. त्यानंतर त्या ठिकाणी मंत्री वर्गांसोबतच अवर सचिव आणि बरेच वरिष्ठ अधिकारी बसून होते. त्यावरचा GR जो आहे तो आम्ही नोंदणी झाल्याच्यानंतर लवकरच निर्गमित करणार आहोत, अशा पद्धतीचा त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी दिलेला होता. किंबहुना या 14 मागण्यांच्या संदर्भामध्ये आपल्या आत्तापर्यंतच्या जवळपास 3 ते 4 मागण्या ज्या आहेत ते पूर्ण झालेल्या आहेत. जे काही आपण 14 मागण्या घेऊन शिक्षक भरती करत असताना या मागण्यांचा विचार करावा, अशा आपण मागण्या त्या ठिकाणी घेतलेल्या होत्या. त्याच्यापैकी आज एका मागणी त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. कारण त्याच्यासाठी पायाभूत जी काही शिक्षकांची निर्मिती आहे, राज्यामध्ये जे काही पायाभूत शिक्षकांची पदनिर्मिती आहे जवळपास 2,26,000 पेक्षा अधिक आहे. त्याच्यामध्ये जे आहे ते आत्ता या निर्णयामध्ये क्रीडा शिक्षकांना सुद्धा सामावून घेण्यात आलेलं आहे. राज्यामध्ये या निर्णयाच्या निर्गमित झाल्याच्या नंतर यापूर्वीसुद्धा तुम्हाला सांगितलं की राज्यामध्ये जवळपास क्रीडा शिक्षकांची पदं जी आहे ते 4,860 अशी येतील. वारंवार सांगितलं, याची बऱ्याच जणांनी क्लिपसुद्धा बनवलेत आणि व्हायरल पण केले होते. तर आज जो काही GR आला आहे ते प्रामुख्याने आकडासुद्धा तंतोतंत आहे आपला. त्या ठिकाणी केंद्र जी काही शाळा आहेत, राज्यातल्या प्रत्येक केंद्र शाळेवर एक क्रीडा शिक्षक असेल, एक विशेष शिक्षक असेल आणि जी काही विशेष शिक्षकांची मर्यादा जी आहे ती ओलांडता येत नाही. या कारणाने केंद्र स्तरावर एक दिव्यांग अध्यापन शिक्षक अर्थात विशेष शिक्षक असेल आणि दुसरा जो काही विशेष शिक्षक असेल तो क्रीडा शिक्षक विशेष असेल. राज्यामधल्या विविध जिल्ह्यामध्ये विविध केंद्रावर प्रत्येकी एक हा शिक्षक असेल असा GR स्पष्ट देण्यात आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये या विशेष शिक्षकासोबत त्या ठिकाणी प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये स्वातंत्र्य यांची बिंदू नामावली रोस्टर नोंदवही जी असेल ती स्वातंत्र्य असेल. म्हणजे हे 4,860 असे जवळपास 9,000 पेक्षा अधिक जे आहेत त्यांची स्वातंत्र्य शिक्षणाधिकाऱ्यांना आता नोंदवही करावं लागणार आहे. आणि या नोंदवहीचं किंवा या रोस्टरचं याचं स्वतंत्र रोस्टर असल्या कारणाने इतर भरतीवर आता अनेकांचा गैरसमज होईल की आमची जागा गेल्या, मग क्रीडा शिक्षकांच्या जागा गेल्या तर त्यांना जागा स्वातंत्र्य निर्माण केल्या आहेत.
तर एकूण शिक्षक भरतीच्या जागा गेल्या. तर मित्रांनो असं नाही आहे, या गैरसमजामध्ये राहू नका. ही जी नोंदवही आहे, ही जे रोस्टर आहे ते स्वतंत्र या क्रीडा शिक्षक आणि विशेष शिक्षक, दिव्यांग अध्यापन शिक्षक हे जे 2 पदं निर्माण केलेले आहेत, ते आतापर्यंत ती पदं निर्माण नव्हती किंवा आतापर्यंत ती पदं नव्हती. आतापर्यंत त्याचं स्वतंत्र रोस्टर नव्हतं किंवा ते पायाभूत शिक्षक जी आहेत ते आतापर्यंत नव्हती. मात्र आता ती स्वतंत्र पदं त्या ठिकाणी निर्माण केल्या कारणाने क्रीडा शिक्षक असो किंवा दिव्यांग शिक्षक असो यांना आता मोठ्या प्रमाणामध्ये न्याय मिळणार आहे. आणि जशी जशी याची पदं रिक्त होतील तशी तशी ती पदं पवित्र पोर्टलच्या माध्यमातून नवीन संसमान्यता धोरणानुसार ती पदं दाखवण्यात आल्या कारणानं ती पदं जी आहेत ती आता पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरली जाणार आहेत. ही आपल्या मागणीला आलेलं प्रचंड मोठं यश असणार आहे आणि याच्यामध्ये किंबहुना क्रीडा शिक्षकांच्या विशेष संघटनासुद्धा काम केलं. नक्कीच आम्ही केलं म्हणजे आम्हीच पाठ थोपटून घेत नाही, तर नक्कीच याच्यामध्ये त्यांचं मोठं यश आहे. आणि नवीन शैक्षणिक धोरण जे आहे त्याची अंमलबजावणी करत असताना विद्यार्थ्यांना एक सुखकर आनंददायी शिक्षण प्राप्त व्हावं या कारणाने क्रीडा शिक्षण अतिशय महत्त्वाचं आहे. हे स्वतः शिक्षण मंत्री महोदयांनी जेव्हा मंत्रिपद स्वीकारलं तेव्हापासून सांगत आलेत आणि तेव्हापासूनच जे आहे ते क्रीडा शिक्षकांना जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये स्थान देण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने त्याची अंमलबजावणी करत असताना नवीन संसमान्यता धोरणामध्ये त्याची स्वातंत्र्य पदं जी आहेत ते दाखवलेली आहेत. नक्कीच या पदाचा जो लाभ आहे तो या क्रीडा शिक्षकांना मिळणार आहे आणि असंच विशेष शिक्षक जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये भरली जावीत याच्यासाठी मोठ्या प्रमाणात आपला पाठपुरावा सुरूच राहील. आणि हे स्वातंत्र्य आज आलेला मंत्रालय स्तरावरील उपसचिवांचा जो काही GR आहे, सोबतच अजून शैक्षणिक पात्रतेचा GR येणार आहे. नक्कीच ते कधी येईल ते सांगितलं जाईल तुम्हाला. मात्र खऱ्या अर्थाने शिक्षक भरतीला जी काही गती आली ती गती केवळ आणि केवळ अधिवेशन काळामध्ये आपण काढलेला महामोर्चा आहे आणि एल्गार आंदोलन आहे. या कारणानं आपण शिक्षक भरतीची जी दिशा आहे ते एकदम योग्य वळणावर, एक योग्य ट्रॅकवर आणून ठेवलेली आहे. निवांतपणे माझं कधीही अधिकारी वर्गांसोबत मंत्रालय स्तरावर असो किंवा शिक्षण आयुक्त स्तरावरील अधिकारी वर्ग असो यांच्याशी जेव्हा जेव्हा मी चर्चा करतो तेव्हा कायम या आपल्या सगळ्या मागणींचा दाखला तिथेच जातो जिथे शिक्षण मंत्री महोदयासोबत आपली बैठक झाली आणि शिक्षण मंत्री महोदयांनी स्वतः आपल्याला सकारात्मक चर्चा केल्याची स्वतःच्या सोशल मीडियावरून त्यांनी आपली जी काही माहिती आहे, पोस्ट जी आहे ती केली. त्यामुळे मित्रांनो निश्चिंत राहा, आपण योग्य वळणावर आहोत. अशाच पद्धतीनं शिक्षक भरतीसाठी मोठ्या प्रमाणात जाहिराती सगळ्यांना आणण्यासाठी, केवळ क्रीडा शिक्षकच नाही तर सगळ्याच वर्गाला, विशेष शिक्षक असो, माध्यम असो, वर्ग असो, सगळ्यांना मोठ्या प्रमाणात जागा आणण्यासाठी लढा लढणार आहोत. असं जर तुमचं सहकार्य राहिलं तर नक्कीच सगळ्यांना न्याय मिळेल, कोणावरही त्या ठिकाणी अन्याय होणार नाही. त्यामुळं या निर्णयाचं आपण मोठ्या प्रमाणात स्वागत करूया. अशाच आपल्या ज्या 14 मागण्या होत्या त्याच्यापैकी काही मागण्या पूर्ण झाल्या. उरलेल्या मागण्या ज्या आहेत ही शिक्षक भरती कंप्लीट होईपर्यंत नक्की त्या सगळ्या मागण्यांना यश येईल जर असा तुमचा विश्वास राहिला तर. आणि असंच तुमचा विश्वास ठेवा, नक्की लढू आपण आणि जिंकू. या निर्णयाचं नक्की स्वागत करूया, कारण विशेष ही जी पदं आहेत ते आज पायाभूत पदं जी आहेत ते राज्यामध्ये निर्माण करण्यात आलेली आहेत. आत्तापर्यंत ती पदं निर्माण नव्हती. नव्याने आता ही जवळपास 2 जी काही संवर्ग आहेत ते निर्माण केल्यामुळं नक्कीच मंत्रालय स्तरावरील अधिकारी वर्ग असो किंवा शिक्षण मंत्री महोदय यांनी दिलेला शब्द असो, या सगळ्या गोष्टी पाळल्यामुळं आम्ही या निर्णयाचं स्वागत करतो आणि धन्यवाद सुद्धा देतो. तुर्तास थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय. तुमचे काही जर प्रश्न असतील तर कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. तुर्तास थांबतो. धन्यवाद.